श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। अज्ञानहतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 2127व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज फाल्गुन शुद्ध तृतीया शुक्रवार दिनांक 20 फेब्रुवारी परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींची आज जयंती आहे। या जयंतीनिमित्त सर्व गुरुबंधू आणि भगिनींना हार्दिक शुभेच्छा। परमपूज्य सद्गुरूंचे आशीर्वाद सर्वांना लाभोत ही त्यांच्या चरणी प्रार्थना। गुरुवाणी पुष्प 17 या ग्रंथातील 9वा अध्याय श्री गणेश व श्री गणेशोत्सव या अध्यायाच्या पुढील भागाचं मी पठण करीत आहे। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी आपल्या प्रासादिक वाणीतून या अध्यायात पुढे म्हणतात, गणपती हा मनुष्यगण, राक्षसगण, देवगण या तिन्ही गणांचा अधिपती आहे। गण म्हणजे संख्या नाही, देवता व गण वेगवेगळे आहेत। देवांना गण म्हणू नये, अन्यथा देवांचा मोठा अपमान होईल। तिन्ही गणातील लोकांनी गणपतीची उपासना केली तरीही तो फळ देणारा आहे। गणपती हा गणांचा अधिपती आहे, म्हणूनच आपण गणाधिपतये नमः असे म्हणतो। गण हे मानवाच्या जीवनात उपद्रवी ठरणारे असतात। हा माणसाचा प्रकृती स्वभाव आहे। मनुष्यगण म्हटले तर त्याबरोबर कोणते दोष येतील हे सांगितलेले आहे, पण गणपतीची आराधना केल्याने हे दोष जातात। गणपती ही रक्षणकर्ती देवता आहे। भाद्रपदामध्ये आपण गणपतीची विशेष सेवा करतो। याचं कारण असं आहे की सिंधूरवदन नावाच्या उन्मत्त दैत्याचा गणपतीने वध केला। त्या प्रित्यर्थ आपण गणपतीची विशेष सेवा करतो, गणेशोत्सव करतो। त्यावेळी गणपतीची मूर्ती 10 दिवसांसाठी बसवलेली असते। भाद्रपद शुद्ध चतुर्थीला आपल्या घरी गणपतीचे आगमन होते। या उत्सवासाठी आणलेली गणपतीची मूर्ती मातीची असते। काही लोकांकडे स्वतः घरी माती आणून त्याची मूर्ती स्वहस्ते करण्याची प्रथा आहे। याला पार्थिव गणपती असे म्हणतात। हा गणपती डाव्या सोंडेचा असतो, त्यामुळे मांगलिक सोहळे चालते। कोणाकडे 1.5 दिवस तर कोणाकडे 5 दिवस, कोणाकडे 8 दिवस तर कोणाकडे 10 दिवस हा उत्सव केला जातो। त्या उत्सवाचा काळ हा प्राणप्रतिष्ठा करताना संकल्प पूजेतच सांगितला जातो। त्या ठराविक काळानंतर या मूर्तीचे आपण विसर्जन करतो। या उत्सवासाठी आणलेली गणपतीची मूर्ती पद्मासन घातलेली, भरीव सरळ सोंड असलेली, एका हाताने अभय देणारी, प्रसाद देणारी, डाव्या हातात दुष्टांपासून संरक्षणासाठी आयुधे धारण केलेली असावी। घरात नित्यपूजेची जरी चांदीची मूर्ती असली तरी गणेशोत्सवातील मूर्ती ही पार्थिव गणेशाची असावी व उत्सवानंतर तिचे विसर्जन करावे। काळ्या निळ्या रंगाच्या मूर्ती घेऊ नयेत, त्या तंत्रविद्येच्या देवता असतात। या उत्सवाच्या गणपतीला पुढाऱ्याचा वेश देऊ नये। याखेरीज डाळींचे, काड्यापेटीतील काड्यांचे असे गणपती बनवू नयेत। गणपती ही मंगल मूर्ती आहे। तिचे रूप खाणारी मूर्ती असे दाखवले जाते, ते योग्य नाही। गणपतीचे रूप दर्शनीय हवे। मूर्ती फक्त आसनावर बसलेली असावी। मणी, मोती, साबुदाणा, शेंगदाणे, रुद्राक्ष यापासून बनवलेली गणपतीची मूर्ती नसावी। गणपती ही आपली प्रधान देवता असल्यामुळे तिचा अवमान होईल अशी कोणतीही क्रिया आपल्याकडून घडू नये। आपल्या देवतांचा मान आपण ठेवलाच पाहिजे। लहान मुलेही गल्लोगल्लीत गणपती बसवतात, त्यांच्याकडून मूर्तीचा अवमान होता कामा नये। उत्सवाच्या गणपतीची प्राणप्रतिष्ठा करताना शक्यतो लहान मुलांकडून करून घ्यावी। प्राणप्रतिष्ठा करणे म्हणजे मूर्तीत प्राण आहे असे समजून तिची आराधना करणे। लहान मुले ही निरागस असतात, त्यांचे मन निरागस निर्विकार असते व मनाला विषयाचा स्पर्श झालेला नसतो। त्यामुळे निरागस आनंदात गणरायांची प्रतिष्ठापना होते। मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करताना ती करणाऱ्या व्यक्तीचे विचार त्यात सामावले जातात। मोठ्या माणसाने मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली तर त्याने त्याचे मन आनंदी ठेवावे, मनात चांगले विचार ठेवावेत।
विचार चांगले असतील तर घरात मांगल्य निर्माण होते, सेवा फलदायी होते. ब्राह्मणाला बोलवून मंत्रोच्चारात व्यवस्थित प्राणप्रतिष्ठा करावी. प्राणप्रतिष्ठा याचाच अर्थ तो घरात बसलेला असावा. ध्वनिफीत लावून प्राणप्रतिष्ठा करणे सर्वस्वी चुकीचे आहे. ध्वनिफीतीत फक्त आवाज असतो, परंतु मंत्र सामर्थ्य नसते. आवाजाच्या लहरी नसतात. ब्राह्मणाद्वारा केलेल्या मंत्रोच्चारातून मूर्तीत चैतन्य निर्माण होते. घरामध्ये चांगल्या लहरी निर्माण होतात. मूर्तीला खोलगट जागेत ठेवू नये. गणपतीचे आसन उच्च असावे, कारण ती वरिष्ठ देवता आहे. गणपतीची मूर्ती जमिनीपासून उच्चासनावर आसनावर बसून व्यवस्थित पूजा करता येईल इतक्या उंचीवर बसवावी. मूर्तीची उंची ही साधारणपणे 25 ते 30 सेंटीमीटर असावी. गणपती आपला अतिथी असल्याने त्याला उत्तम प्रकारच्या वस्तू म्हणजे सुपाऱ्या, बदाम, फळे अर्पण करावी. गणपतीला लाल फुले प्रिय असतात, म्हणून फुले अर्पण करताना लाल आणि सुवासिक फुले अर्पण करावीत. गणपतीची पूजा करताना दुर्वांची जुडी एकदम डोक्यावर न ठेवता एक एक दुर्वा चरणांजवळ वाहावी. प्रत्येक वेळेस ओम गंग गणपतये नमः असे म्हणत जावे. या उत्सवाच्या दिवसात एकदा तरी 21 मोदकांचा नैवेद्य दाखवावा. जे जे आपल्याला लागते ते त्याला अर्पण करावे. यथा देहे तथा देवे असे जाणून वस्तू अर्पण कराव्यात. यथासांग आरती करावी. सुखकर्ता दुःखहर्ता ही गणेशाची आरती समर्थ रामदास स्वामींनी केली आहे. त्यामध्ये संकष्टी पावावे असे नसून संकटी पावावे असे म्हणावे. गणपतीची आरती झाली की मंत्रपुष्पांजली म्हटली जाते. मंत्रपुष्पांजली हा वेदमंत्र आहे, त्यामुळे स्त्रियांनी ती म्हणू नये. आपल्याला जशी विश्रांती लागते तशीच त्यालाही द्यावी. अशा रीतीने योग्य पद्धतीने प्राणप्रतिष्ठा, पूजा, प्रार्थना, उपासना केल्यास त्याचे चांगले फळ मिळते. पूजेचा आनंद प्राप्त होतो. गणपती बाप्पा मोरया म्हणजे मोरासारखे या. नाचणारा मोर पाहिला की मनाला किती प्रसन्न वाटते. तसेच गणपती राया आमचे चित्त प्रसन्न होऊ दे असा त्याचा अर्थ आहे. गणपती आगमनाप्रित्यर्थ आनंद व्यक्त करावा. आपण त्यांची सेवा करण्यास आतुर आहोत हे देवतेला दिसले पाहिजे. या उत्सवाच्या काळात मनापासून गणपतीची सेवा करावी. सार्वजनिक गणेशोत्सवात भजन, कीर्तन, विद्वत्त सभा, जनप्रबोधन असे विषय असावेत. मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली की तिचे सर्व मांगल्य सांभाळावे लागते. उत्सवासाठी मनुष्यबळही लागते. म्हणूनच एक गाव एक गणपती ठेवला तर समस्त गावकऱ्यांना एकत्र येता येईल. गावातील प्रत्येकाने आपल्या कुवतीप्रमाणे तेथे जाऊन सेवा करावी. सगळे सामाजिक उपक्रम राबवता येतील. वेद पठणही करता येईल व सामाजिक परिस्थितीवरील ताणही कमी होईल. गावातील लोक एकत्र येऊन स्नेहभाव वाढेल. खरे तर शिवाजी महाराज व लोकमान्य टिळकांनी हा राष्ट्रीय उत्सव म्हणून सुरू केला. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, आजचे हे आशीर्वाद पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण. या आशीर्वादाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.